नमस्कार. अंजुमन इस्लाम अब्दुल अजीम खटकटे इंग्लिश सेकंडरी स्कूल वाशी या शाळेच्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे. मी उषा रेवाळे या शाळेची मराठी विषयाची शिक्षिका. मुलांनो, आज आपण विषय मराठी इयत्ता 8वी मधील एक पाठ अभ्यासणार आहोत. पाठ दुसरा, मी चित्रकार कसा झालो या पाठाचा आज आपण भाग 1 बघणार आहोत. मुलांनो, या पाठाचे लेखक आहेत ल म कडू. चला तर आपण बघूया लेखकांनी या पाठात आपल्याला काय सांगितलेले आहे. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्या उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात. हे लेखकाने स्वानुभवातून आपल्याला या पाठातून सांगितलेले आहे. मुलांनो, थोडक्यात लेखकांनी या पाठामध्ये आपल्याला निसर्गाचे महत्त्व सांगितलेले आहे. तसेच जर आपण निसर्गाच्या सोबत राहिलो, निसर्गाच्या सानिध्यात राहिलो, निसर्गाचे सतत निरीक्षण करत राहिलो तर नक्कीच आपल्यामधील जे कला आहेत, जे गुण आहेत ते आपोआप बाहेर पडतात. त्याचे मार्ग आपोआप मोकळे होतात. हे लेखकांनी स्वानुभवातून म्हणजेच स्वतःच्या अनुभवातून आपल्याला सांगितलेले आहे. मुलांनो, छंद. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. कुणाला चित्रकला आवडते, कुणाला गाणी गाण्याचा छंद असतो, कुणाला खेळण्याचा छंद असतो. आपण प्रत्येक वेळी हे छंद जोपासण्याचा प्रयत्न करतच असतो. मुलांनो, मानव आणि निसर्ग यांचे नाते अतूट आहे. निसर्ग हाच मानवाचा सोबती आहे. प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रहरी निसर्गाचे वेगळे रूप आपल्याला बघायला मिळते. सूर्याची पडणारी किरणे किंवा सूर्य मावळतानाचे दृश्य, पक्षी, फुले, पाखरे, निसर्गातील प्रत्येक घटकाचे सौंदर्य हे निराळेच असते. निरीक्षणाने आपण ते अनुभवू शकतो. पण मुलांनो, या निसर्गाचे जतन करणे, संरक्षण करणे हे देखील आपले कर्तव्य आहे. मुलांनो, या पाठातून निसर्गातून लेखकाने आपले छंद कसे जोपासले, कसे पूर्ण केले याचे वर्णन लेखकाने जे केलेले आहे ते आपण आज पाहणार आहोत. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं, पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. मुलांनो, या पाठामध्ये आपल्याला लेखकाने त्यांचे अनुभव सांगितलेले आहे. लेखक असं म्हणतात की ते तुमच्या एवढे होते. म्हणजे जसे मुलांनो, तुम्ही शाळेत जाता, तुम्ही आज खूप लहान आहेत. लेखक हेही जेव्हा तुमच्या वयाचे होते त्यावेळी जे लेखकाने अनुभवलं, पाहिलं ते लेखक आपल्याला या पाठाद्वारे सांगत आहेत. प्रथम, निसर्ग. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. निसर्गातून आपलं पालनपोषण होतं आणि निसर्ग आपल्याला नाना कला शिकवतो. निसर्ग धुंडाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. मुलांनो, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, या पाठामध्ये लेखकाने आपल्याला निसर्गाचे महत्त्व पटवून सांगितलेले आहे. निसर्ग मानवाचा सोबती आहे. मानवाच्या प्रत्येक प्रगतीत, मानवाच्या विकासात निसर्गाचा मोठा हातभार आहे. मग या निसर्गाला विसरून कसं चालेल? निसर्गाला विसरून अजिबात चालणार नाही असं इथे लेखक म्हणत आहे. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. मुलांनो, निसर्ग आपला सखा आहे. पण निसर्गाचं संरक्षण करणं, त्याचं संवर्धन करणं ही आपली एक जबाबदारी आहे. म्हणजेच आपण निसर्गाचा विध्वंस न करता, त्याच्या विरोधात न जाता आपण त्याचे जतन केले पाहिजे. निसर्गातून आपलं पालनपोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. मुलांनो, जसे आईवडील आपल्याला सांभाळतात, आपले पालनपोषण करतात, तसेच हा निसर्ग देखील सतत आपले पालनपोषण करतच असतो. म्हणूनच निसर्गाला जतन करणे ही आपली प्रथम जबाबदारी आहे. निसर्ग धुंडाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. धुंडाळणे म्हणजे शोधणे. मुलांनो, इथे लेखक आपल्याला काय सांगत आहेत बघा. लेखक असं म्हणत आहेत की आपल्याला निसर्गात सतत शोधले पाहिजे.
काहीतरी शोधत राहिले पाहिजे. जसे मुलांनो, पाऊस पडल्यावर झाडाचे सौंदर्य आपण टिपू शकतो, तसेच जेव्हा आकाशात पक्ष्यांचे थवे उडतात तेव्हा आपल्याला स्वातंत्र्याचे महत्त्व नक्कीच जाणवते. म्हणजे काय, हा निसर्ग आपल्याला विचार करायला, बोलायला, अनुभवायला शिकवतो. म्हणजेच मुलांनो, जर आपण सतत निसर्गाचे निरीक्षण केले, सतत निसर्गामध्ये जर आपण काहीतरी शोधत राहिलो तर आपल्याला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. आपसूक म्हणजे आपोआप, सर्जन म्हणजे निर्मिती. जसं मुलांनो, प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी निसर्ग बदलत असतो. याचे जर आपण निरीक्षण केले तर आपल्यामध्येही निर्मिती क्षमता निर्माण होते. आता मुलांनो, पुढचा पाठ बघूया. आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद. अशा वातावरणात माणसाची सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. मुलांनो, इथे लेखक आपल्याला त्यांची गोष्ट सांगत आहे. लेखक जेव्हा लहान होते, लेखकाचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते एका लहानशा खेड्यात, छोट्याशा गावात झालं. इथे लेखकाने त्यांच्या गावाचे निसर्ग सौंदर्य आपल्याला सांगितलेलं आहे. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. सुसंस्कृत म्हणजे विचारशील. लेखकाच्या खेड्यातील व्यक्ती अतिशय सुसंस्कृत म्हणजेच विचारशील होत्या. घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी. लेखकाच्या गावाच्या नदीला भरपूर पाणी असायचं असं इथे लेखक म्हणत आहे. निळे डोंगर, हिरवी रान, अवघा आनंदी आनंद. म्हणजे मुलांनो, निसर्गाचं खरं रूप, खरं सौंदर्य हे नक्कीच लेखकाच्या गावात होतं असं आपल्याला इथे म्हणता येईल. आणि मग अशा वातावरणात माणसाची सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. मुलांनो, सर्जनशीलता म्हणजे निर्मिती क्षमता. जसं मुलांनो, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गाचे वेगळे रूप आपल्याला दिसते. पावसाळ्यात अनेक सुकलेली झाडांना नवीन फुले येतात, नवीन पानं येतात. म्हणजे त्या झाडांची नवनिर्मिती होताना आपण बघतो. मग अशा प्रकारे पदोपदी बदलणारा हा जो निसर्ग आहे, हे निसर्गाचे जे रूप आहे, जर याचे आपण सतत निरीक्षण केले तर नक्कीच आपल्यामधील जी सर्जनशीलता आहे, जी निर्मिती क्षमता आहे, ती नक्कीच उफाळून येईल, नक्कीच बाहेर पडेल असं इथे लेखक म्हणत आहेत. आता आपण पुढचा पाठ बघूया. माझा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार, आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही नव्हता. अभ्यासाची एकच वही, पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची. दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना. वात्रटपणा वाटायचा. मुलांनो, इथे लेखक काय सांगत आहेत बघा. लेखकाचा एक मित्र होता. जसे मुलांनो, तुमचे देखील मित्र असतात की नाही. तुम्ही आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारता, आपल्या मनातील गोष्टी सांगतात. तसंही लेखक इथे म्हणत आहेत की त्यांचाही एक मित्र होता आणि त्यांना नेहमी वाटायचं की आपण चित्र काढावीत. पण मुलांनो, आपल्याला माहीत आहे, चित्र काढण्यासाठी आपल्याला वेगवेगळे रंग लागतात. ब्रश, पेन्सिल, कागद या साहित्याशिवाय आपण खरंच चित्र काढू शकत नाही. पण लेखकालाही वाटायचं की चित्र काढावी. पण मुलांनो, लेखकाकडे कसलीच साधनं नव्हती. म्हणजे चित्र काढण्यासाठी जी साहित्य लागतात, पेन्सिल, रंग, ब्रश, कागद हे काहीच नव्हतं. त्यामुळे लेखकासमोर प्रश्न पडायचा की चित्र कशी काढायची. तसेच पाठीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची. दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. आणि मुलांनो, पाठीवर लिहिण्यासाठी देखील लेखक असं म्हणतो की ज्या पेन्सिलचा लेखक वापर करायचा
तुकडे झाली तरी लेखकाला ती पेन्सिल सांभाळून वापरायची. म्हणजे मुलांनो काय, लेखकाला चित्रकला खूप आवडायची, पण चित्र कशी काढायची किंवा कशावर काढायची याचा लेखकाला मोठा प्रश्न पडला होता. लेखकाची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नसल्यामुळे लेखकाकडे चित्रकलेची कसलीही साधनं नव्हती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना, वात्रटपणा वाटायचा. मुलांनो, तसेच लेखक इथे पुढे काय म्हणत आहेत बघा, चित्र काढलेली ना त्याच्या घरातल्या आई वडिलांना आवडायची किंवा इतर व्यक्तींना आवडायची आणि तसेच मास्तरांनाही आवडायची नाही आणि म्हणून लेखक चित्र काढू शकला नाही. पण मुलांनो, साधने नव्हती म्हणून लेखकाने चित्रकलेचा छंद पूर्ण केला नाही असे नाही. आपण आता पुढच्या पाठात बघणार आहोत की लेखकाने निसर्गाच्या सानिध्यात राहून, निसर्गासोबत राहून आपली चित्रकला त्यांनी कशी पूर्ण केली. याचे काही शब्दार्थ आपण बघूया. नाना कला अनेक कला, धुंडाळणे शोधणे, सर्जन निर्मिती, आपसुक आपोआप, सुसंस्कृत विचारशील, घनदाट अतिशय गर्द, सर्जनशीलता निर्मिती क्षमता. साधन साहित्य. मुलांनो, पुढचा पाठ आपण पुढच्या भागात बघूया. धन्यवाद.